बंधू आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। आजचा ही पत्रकार परिषद म्हणजे मागं जी झाली पत्रकार परिषद त्याच्यात जे विषय घेतले त्यातली जी काय कामं झाली नाही, काय रखडली आणि काय जे नवीन प्रॉब्लेम निर्माण झाले त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद घेणं आजचे गरजेचे। आजची परिस्थिती अशी झाली गावाची का कोणताही विचार कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तोडो मोडो असं धोरण धरलेलं आहे। कठीण परिस्थितीत असताना सुद्धा कोविडला कोणची मदत केली जात नाही। कोविड चालला याचं काय धोरण घेत नाही। आज स्मशानभूमी तोडा, उद्या याची भिंत पाडा, उद्या त्याची ते पाडा, असे पाठझोडीचे धोरण यांनी हाताशी धरले। आजची परिस्थिती काय आहे याचा गांभीर्याने विचार न घेता त्या लोकांना मदत न करता जी हॉस्पिटल मदत करतात कोविडला याला त्याला त्यांना त्रास देतात, त्यांना येणं शोधायचं नाही, त्यांच्याबद्दल उलटंपलटं सांगायचं, DHOला सांगायचं। अशा प्रकारचं गावात खुंची कारभार चाललेला आहे। ठीक आहे, तुम्ही विकास करू नका पण लोकांना त्रास देऊ नका। जे करतात त्यांच्या पद्धतीने कामं त्यांना त्यांची करू द्या, तुम्ही तुमच्या कामं करा। असं एखादं काम दाखवा का असा एखादा आमचा अर्ज दाखवा का आम्ही तुमच्या कामात हा अर्ज दिला आहे का बा हे काम करू नका, हे काम निकृष्ट आहे का तुम्ही निकृष्ट काम करणारच हे आम्हाला माहितीच आहे। तुम्ही कोणत्याही काम दर्जेदार करू शकत नाही याची आम्हाला 100% गॅरंटी। 20-25 वर्ष आम्ही जी कामं केली ती तोडायची काय कारण आहे का भाऊ? ती तोडायची काय त्याच्यात खराबी झाली? तुमच्याकडे विकासाची विजन असेल ना तुम्ही नवीन कामं करा ना। नारायणगाव काय बारीक नाही, नारायणगावात अजून बरीचशी करण्यासारखी कामं आहे ती सोडतायची। तो विठ्ठल पाडू, त्या मूर्त्या काढू, त्याच्यानंतर मूर्त्या काढल्या त्या मूर्त्यांचं पुढं काय झालं? कुठं आहेत त्या मूर्त्या? हा सगळा प्रश्न आता निर्माण झालेला आहे, बरोबर आहे का नाही? लोकांची ना रस्त्याची सोय राहिली, अख्खं गाव खांडून ठेवलं आहे। लोकांची ना रस्त्याची सोय ना लोकांची पाणी पिण्याची सोय। आज जिकडे तिकडे जारची व्यवस्था झाली, लोकांना शुद्ध पाणी मिळते म्हणून बरं आहे, म्हणून कल्लोळ नाही। ज्यावेळेस आम्ही काम करीत होतो तेव्हा जारची व्यवस्था नव्हती। सकाळी पाण्याच्या टाकीवर आम्हाला रात्री 12-12 वाजेपर्यंत थांबावं लागायचं तेव्हा लोकांना शुद्ध पाणी मिळायचं। आज ती परिस्थिती नाही। आज ह्यांचे पाण्यावाले सदस्य स्वतः जर ग्रामपंचायतमध्ये दारू पित असतील तर कसे ते कारभार करणार? ते घेतात, कर्मचारी घेतात, निश्चित डांगडिंग चालू त्यांची। तर असा एकंदरीत कारभार सावळा कारभार गोंधळ चाललायचा, बरोबर आहे का? नक्की कसली पाडापाडी केली आहे, काय विषय? हे बघा, ही स्मशानभूमीची संपूर्ण भिंत पाडून स्मशानभूमी पाडून टाकली अख्खी। चांगली स्मशानभूमी होती, चांगली अद्ययावत बांधलेली होती, गरुड तुकाराम महाराजांच्या सारख्या मूर्त्या बसवल्या होत्या, त्या की पाडून टाकली। दादा तुम्ही म्हणताय की त्यांनी पाडलं त्यांनी वगैरे, प्रत्यक्ष कोणाला तुम्हाला कोणी हे करते का? आम्हाला हे जे कारण आहे हे ग्रामपंचायत काम करते। डेरे साहेब तुम्हाला एक गंमत सांगतो, त्यांच्या कर्मचाऱ्याला डबल विचारावं लागतं नक्की करू का आम्ही? इतके दिवस बाजार कुठं ठेवला मुक्ताईच्या खाली? तुम्हाला विचार घ्या। आम्ही म्हणायचं बाजारवर घ्या, बाजारवर घ्या, काय तुम्हाला बाजारवर घ्यायला अडचण आहे? त्यावेळेस तिथं ते काय म्हणजे कोरोना होतो, लोकांना बाजारात गर्दी होती। मग आज कशा हिशोबाने तुम्ही बाजारवर घेतला सांगा बरं? आज बाजारवर घेतला का नाही? ज्यावेळेस नारायणगावचा व्यापार संपला, लोक यायची बंद झाली, आता घेऊन काय करता? जोपर्यंत पेशंट आहे तोवर औषधं द्या, मेल्यावर देऊन काय फायदा? आज आपल्या नारायणगावचा व्यापार बाजारपेठ संपली, शून्य। लोक 14 नंबरला जातात, लोक कळमला जातात, लोक मंचरला जातात, आपल्या पुढे कोण थांबते? हा विनाकारण मार्गपासून बंद ठेवलं का? काय गरज नव्हती बंद ठेवायची। कोरोना झाल्यानंतर बंद ठेवायला पाहिजे होते, आमचं मान्य बंद ठेवा। पण ज्यावेळेस मार्च-एप्रिल पासून झालं त्यावेळेस आपल्याकडे पेशंटच नव्हते। तुम्हीच म्हणायचे छातीवर हात टाकून आम्ही कोरोना योद्धे आहेत, पेशंट नाहीत आपल्याकडे, मग बंद ठेवायचं काय कारण? आज वळसे पाटलांनी शेजारचा तालुका घ्या, उपसा तालुका घ्या, मुंबई घ्या, पुणे घ्या, कुठे बंद आहे? अमेरिकेसारखा देश त्यांनी बंद नाही ठेवलं, ते लढले ना कोरोनाशी। माणसाची इम्युनिटी पॉवर त्यांनी तयार केली, आपण त्यांच्याशी
सामना केला तरच होणार आहे ना या गोष्टी. आमच्या वेळेस तो एक रोग आला होता चिकनगुनिया, आम्ही कधी बंद नाही केलं. फिरलो, औषधं गोळ्या ते खडू ठेवायला लागायचे प्रत्येकाच्या खिशात. ते खडू वाटले, खडू ठेवले, बरं केलं. चिकनगुनिया घालून टाकला. सगळे याचे व्यापारी एकत्र केले, कोंबड्यावाले, बॉयलर कोंबड्यावाले. स्टँडवर मोठा कार्यक्रम घेतला. चिकन शिजून सगळ्या लोकांना तिथे चिकन खायला बोलवलं. आज जाऊन चिकन खा, तुम्हाला काय झालं तर आम्ही जबाबदार. एक पटकी कॉलर अशी एकदा 7 आलती. अख्खा आपलं इंदिरानगर सरकारी दवाखान्यात आम्ही ॲडमिट केलं होतं. ग्रामपंचायतीने त्यांना गोळ्या औषधं विषय घेऊन 3 टाईम आमची माणसं तिथं आम्ही ठेवली होती. प्रत्येक ज्यावेळेस आमच्या वेळेस रोगराई आली नाही का, आली, आम्ही सक्षमपणे त्याला साथ दिली. लोकांना औषध दिली, लोकांना ॲडमिट केलं, लोकांना गोळ्या औषध दिली, सरकार काही दवा दिला. गोड बोललं तर सगळी माणसं काम करतात. तुम्ही सरकारी लोकांना कर्मचाऱ्यांचं जर तुम्ही घोडेत लावित राहिले तर ते काम करणार आहे का? त्यावेळेस प्रत्येक कर्मचाऱ्यांनी साथ देऊ, प्रत्येक सरकारी डॉक्टरांनी साथ देऊ, त्या सगळ्या रोगांना आपण मात केली आणि याच्यातून हे सगळं बाहेर काढलं. आता तो खोडद रस्ता किती खड्डे बघा बघ. अशोक गांधींचा रस्ता 3 ते 4 महिने झाले खांदून ठेवला. अशोक गांधी ते ब्रह्मकुमारी रस्ता ठीक आहे, तुम्हाला नव्हता करायचा ना, नका करू, पण खांदून ठेवू नका ना. जाणाऱ्यांची अडचण कशाला, हा आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, तुम्हाला नाही करायचं ना, करू नका, पण काढून ठेवायचं म्हणजे करायचं नाही आणि हे पण नाही. दोन्ही गोष्टी गोंधळ. आता शिवारच्या रस्त्याचं, कोलेमाच्या रस्त्याचं मागच्या आपल्या पत्रकार परिषद विषय झाला होता. कसं पाणी साचतं, पाऊस झालं, तळी होतात, रस्त्याला लेवल अजिबात नाही. जिथं तिथं वाकडा तिकडा रस्ता आहे, रस्त्याचा स्लोप असा पाहिजे, तो स्लोपच नाही. सगळी पाण्याची तळी होतात. ते म्हणत नाही ना, आम्ही आता करून देणार आहे, करणार आहे आम्ही. पुढे केले आता परत दुसरा पावसाळा येईल, त्याचा काही विषयच नाही. त्याच्यानंतर ते खाली त्यांनी ऑफिससाठी जागा घेतली, तिथं आपलं चांगलं वाचनालय होतं डेरे साहेबांनी. किती दिवस झाले होते, काम बंद आहे. लाल खांब आणून रावले, लाल विटा कोकणातून आणायला एवढा लय वेळ लागतो का त्याला? मारुती समोरचं ते वाचनालय बंदच. आणि तुम्ही बघा, जेणेकरून जेवढे यांनी त्रास दिलात त्या सगळ्या महिला आहेत. झुणका भाकर दावडेताईला एवढा त्रास द्यायचं काय कारण आहे? राजूताईचं सामान चिल्लर फेकून दिली, त्या कोण? महिलाच ना. त्याच्यानंतर विटेताई, रस्त्याने जाणं गुन्हा आहे का? रस्त्याने 4 व्हीलर घेऊन जाणं गुन्हा आहे का? त्यांची तीच परिस्थिती. जे बाया माणसांनी काय व्हायचं नाही, कोण काय बोललं तर लगेच 10 पोरं उभे करायची, त्यांना दमदाटी. म्हणजे हे राज्य नक्की कंचं आहे बा? हा प्रश्न आहेच ना. म्हणजे बाया माणसाला दमदाटी, गडी माणसाला दमदाटी. तुम्ही काय उरत बोललं की 4 पोरं तुमच्या घरासमोर उभी, सारे तुम्ही काय बोलायचंच नाही. हम करू सो कायदा. आणि कोविडच्या टायमाला 4-4, 3-3 डोस तुम्ही घेऊन ठेवले, कशासाठी घेतले? त्याचा काय उपयोग केला? बाबा लॉज होतं, जैन होतं, त्याचा काय उपयोग काय केले तुम्ही नक्की? मुक्ताई मंदिर घेतलं, तिथं काय व्यवस्था केली तुम्ही? कोविड रुग्णांनी डबे घरून आणायचे, मग त्यांना काय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येत नाही का? त्यांना सकस खाणं काय त्यांनी घरून आणायचं. उपचार कुठं घ्यायचे? मुक्ताई मंदिरात. काय मुक्ताई मंदिरात व्यवस्था? त्या बाबा लॉजला काय व्यवस्था आहे? आणि आत्ता ज्या नवीन कचऱ्याला गाड्या आणल्यात, त्या नवीन आहे का जुन्या? हा मोठा प्रश्न आहे. त्या गाड्या आता आणल्यात कचऱ्यासाठी, पिकअप नाही म्हणत ना, त्या 2 पिकअपाची याच्यात पूजा केली चौकात, त्या नव्हे. त्याच्या अगोदर त्या 2 ट्रक, ते बारकाल्या गाड्या आणल्या, त्या नवीन आहे का जुन्या आहेत तेच काय कळत नाही. कशातून घेतलं त्याचा काय उल्लेख नाही, त्याची काय पूजा केलीच नाही त्यांनी.
पिकअपची पूजा केली, पिकअप नव्हे. मग त्या गाड्या काय तुम्हाला दिल्या का, कोणी डोनेशन केलेत का काय, ते तुम्ही सांगायला पाहिजे ना. ज्यावेळेस पिकअपची पूजा करायला तुम्ही माणसं बोलून घेतात, त्यावेळेस ह्या पण गाड्या आम्हाला डोनेट केल्या, ह्या ग्रामपंचायत कचरा वाहण्यासाठी दिल्या, हे तर तुम्ही मग डिक्लेअर करायला पाहिजे ना. आज PSI हे नवीन साहेबांची आज नियुक्ती झाली 2-3 महिन्यापासून. काय नाव, गुंड साहेब. का बा, ते गुंड आमचे मित्र होते, मागचे पण आमचे मित्र, त्याच्यावर आम्हाला. पण 2 अधिकाऱ्यांमधला फरक बघा. एका तरी व्यापार गुंड साहेबांच्या काळात केस झाली का? कोविड चालूच आहे ना, केस झाली का एखाद्या व्यापाऱ्यावर दाखवा. इथं असं होतं, यांनीच पोलीस लावायचे, यांनीच हेत लावायचे, आणि मग गुंड म्हणजे त्या साहेबांनी जायचे त्या व्यापाऱ्यावर केस करायचे. अशा 5-6 व्यापाऱ्यांवर केस झाले. व्यापारी घरातून बाहेर निघायचे बंद झाले. आणि व्यापारी आज नारायणगाव सोडून जायला जर लागले तर नारायणगावची अर्थव्यवस्था टिकल का? नारायणगावची अर्थव्यवस्था चांगली आणि सुधारू यासाठी आम्ही व्यापाऱ्यांना प्रोत्साहन काम दिलं, त्यांच्या मिटिंग घेतल्या, त्यांना काय म्हणून ती मदत करायची ठरवली. आणि इथं परिस्थिती सगळी आज उलटी चाललंय. काय हा निसता धांगडधिंगा चाललाय, खरं काय याच्यात विषय. विकासाचं तुमचं म्हणणं असं विजन विकास कुठं गेला? भाषण करायला आणलं होतं त्यांनी मोठमोठे नेते, आज ते कुठे, तुम्ही कुठे? बरोबर आहे का? तुमच्या डोक्यात जर खरंच नारायणगावचं व्हिजन असेल, एखादं काय करायचं एखादं नवीन, तर दाखवा ना, काय आहे तुमच्याकडे काय. बरोबर आहे का? आणि सरकारी जागेवर बाग पीक घेता, अमुक करता, तमुक करता, लोकांना नेम सांगता. तुम्ही त्या सरकारी जागेची परवानगी घेतली होती? ती बाग आत्ता केली डोळे डॉक्टरच्या मागं, ती सरकारी जागा आहे, तिची परवानगी घ्यायला पाहिजे. ती घेतली का तुम्ही? नाही घेतली तिची परवानगी. आणि गव्हर्नमेंटकडे जागा नाही, कलेक्टरकडे. ती जागा कलेक्टर अंडर आहे. आणि कलेक्टरने आम्हाला मागं सांगितलं, आता आपल्याकडे जागा शिल्लक नाही, तुम्ही काय जागा मागू नका, आम्ही तुम्हाला जागा देऊ शकत नाही, तुम्ही प्रायव्हेट जागा घ्या, तिथं तुमचे काय उपक्रम करायचे का. उद्या शासनाचं एखादं काम करायचं असतं तर मग जागा कुठे उपलब्ध आहे? सरपंचांनी जर अतिक्रमणचे जर तिथे केले, तुम्ही कायदेशीर कारवाई का नाही करता? आम्ही कायदेशीर कारवाई साहेब, या जिल्हाधिकाऱ्याशी आम्ही बोललो, आम्ही पुण्यासाठी जाऊन आलो. त्या जागेविषयी काय तुम्ही तक्रार केली का? आम्ही त्या जागेविषयी तक्रार केली, भाऊ ही जागा शासकीय कलेक्टरची जागा आहे, तुम्हाला ही जागा घ्यायची अधिकार काय? आणि नारायणगावात बागच करायची तर चांगल्या मध्यवर्ती ठिकाणी कुठेतरी करा ना. ते एका बाजूचं ठिकाण आहे, तिथं पहिलं काय होतं, आजच्या बाजूला निम्या बाजूला काय सगळी संडासच आहे. बागेत जायला उत्साह तर राहायला पाहिजे मग. सगळे कडनी सगळे खोका आगरदारीचे सगळे, त्या बागेत आहे काय तिथे? आणि व्यापारी आर्थिक नारायणगावची परिस्थिती, व्यापार अजिबात होत नाही. आज बाजारवर आणू द्या, ते पत्र्याचे गाळे चालू करू द्या, त्याला विचारा बाबा किती धंदा झाला, काय म्हणता आता गाळा सोडायचा, कुठेतरी गेलं पाहिजे, भाडं द्यायला सुद्धा परवडत. अशी एकंदरीत सगळ्या गाळेवाल्यांची, दुकानदारांची परिस्थिती अशी झालेली. ज्या पद्धतीने कोरोनाची परिस्थिती हाताळायला पाहिजे होती त्या पद्धतीने हाताळली गेली नाही असं म्हणायचं का? हो, बिलकुल 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 अजिबात हाताळली गेली नाही. औषध मारून दे रे साहेब, किंवा तुम्ही त्या जिल्हा परिषद गोळ्या वाटून रुग्ण बरा होणार आहे. जे अत्यावश्यक रुग्ण आहेत किंवा अति जास्त झाले त्याला तुमचं काय हॉस्पिटलच पाहिजे. पुण्याला गेलेला माणूस आज पुण्याचा लोकांचा भरोसा नाही राहिला. पुण्याला गेलेला माणूस 100% परत आलाच नाही, 99%. पुण्याबाबत लोकांच्या मनात इतकी भीती निर्माण झालेली आहे.
ते म्हणतात बाबा इथंच घेऊ, इथंच उपचार घेऊ. पुण्याला माणूस गेला, माणसाने समजायचं गेलं बरं का. तुम्ही जे कोविड सेंटर चालू केले त्याला अडथळे आणले का? आम्ही ज्यावेळेस तहसीलदारनी सांगितलं का तुमचं हे हॉस्पिटल हे करा, कोविड सेंटर करा. तहसीलदार साहेब म्हणलं आम्हाला ते दवाखान्याचे NOC देत नाही, NOC तुम्हाला मिळणार नाही, यांना NOC नाही, यांनी हॉस्पिटल चालू न करा असं ग्रामपंचायतीचं आमच्याकडे नोटीस आहे. इथल्या DHOला आम्ही भेटलो, इथल्या आरोग्य अधिकाऱ्याला ना म्हणले तुमच्या ग्रामपंचायतीचं तुम्हाला NOC नाही आहे, तुम्हाला विरोध आहे त्यांना हॉस्पिटल करायचं. ठीक आहे बा, आमचा बाकी काय आम्ही व्यवसाय करीत असेल तर तुम्ही विरोध करा. हॉस्पिटलला कुठे विरोध करता लोकांच्या सेवेला. शेवट तहसीलदारनी परवानग्या घेतल्या सगळ्या आणि तहसीलदारनी ते कोविड सेंटर चालू केलं. पंचायतीचा दाखला आहे का? NOC आहे नाही, शेवटपर्यंत त्यांनी दिलीच नाही. आणि त्या DHOनी सांगितलं, DHOला COने विचारलं का तू का देत नाही बाबा. ते म्हणला मला यांनी सांगितले सरपंचांनी बाईंनी का यांना अजिबात द्यायचं नाही. हे DHOची त्यांच्या CO समोर सांगितले. आता ते काय, आता तुम्हाला काय सांगायची गरज आहे का? आणि त्या DHOचे जरी उराव बसणार, DHOचे जरी उराव हे कोण बसू शकतात का दुसरे? तो तुम्ही मंत्रीचं ऐकत नाही. आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी सांगितलं, त्याच्या PAनी सांगितलं अरे बाबा तात्पुरतं कोविडसाठी तरी दे तू त्याला परवानगी. नाही म्हटले ते देता येणार नाही. मी बोललो कोणत्याच मंत्र्याचं ऐकत नाही. मग आम्ही विचारलं तू फक्त एवढंच लोकांचं ऐकतो का, तेच तुला पगार देतात का? तू शासनाचा पगार घेतो, शासनाचं काम करीत नाही. त्या बाबतीत आमचं म्हणणं आहे, आता गॅस पाईपचं मकरंद भाऊ काम पाहतात ते काय, ते हायकोर्टात ते गेलेत, पण गॅस पाईपलाईनचं काम एकदम चुकीचे झाले. यांना पंप यांचीच सगळे व्यवसाय आणि मग ती गॅस पाईप यांच्या मनाने यांनी कशी फिरवायची. त्याला मोठमोठे 9-10 लाख रुपयाचे पगार असणारे इंजिनियर असतात, कुठून कशी फिरवायची, कशी घालायची, जमिनीत किती खोल न्यायची. त्याचा स्फोट होत नाही असं नाही, त्याच्यात थोडं का होईना पण पेट्रोल आहे, त्याचा स्फोट नक्की होतो. घरातली 4 लोक नक्की त्याच्यात संपू शकतात. आणि ही गॅस ताईने घेतली ना, ही अजिबात नारायणगाव सुरक्षित नाही. आणि ओपन खांडून घ्यायची तर काय तुम्हाला कारणच नाही. कॉन्क्रीट केलंय ना, आता आपल्या काही यंत्रणा आहेत गिरमीट घालून पाडायच्या खालून 3 फुटाच्या 4 फुटाच्या त्याच्या खालून घेतली पाहिजे. ओपन खांडायचं काय कारण? तुम्ही काम केलं, घेतलं वजन, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं, तुम्ही कसं करायचं? मग खड्डा 2 फूट आहे का 1 फूट आहे? हे जर काम दुसऱ्याला दिलं असं तर यांनी करून दिलं नसतं. आम्ही हायवे खोदला नव्हता, आम्ही गिरमिटने बीळ पाडलं होतं. आम्ही खोडो रोडला पाणी नेताना हायवे खोदला नाही, इकडून तिकडून 2 मोठ्या चऱ्या घेतल्या आणि त्याला आज 5 वर्ष झाले, 5-10 वर्ष झाले अशी. आणि हायवे खोदताना खालून त्याला बीळ पाडून टाकलं. हायवे खोदला नाही कुठं आम्ही. मग ते 10 वर्षाचं आज तुम्ही इतकं जग पुढे चाललंय. आम्ही 10 वर्षापूर्वी ते करू शकत होतो आणि तुम्ही आता अद्यावत युगात करू शकत नाही. हायवे आपण फोडला कुठे? जोरच्या तिथून हायवेला इकडून तिकडं पाईपलाईन नेण्यासाठी आपण हायवेला ड्रिल केलं होतं. तुम्ही मगाशी म्हणाले की ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आणि कर्मचारी दारू पितात. अहो आम्ही सांगतो, हा गणेश पाटील कर्मचाऱ्यांना दारू आणायला लावतो, पाण्याच्या योजनेला फिरायला, तिथंच दारू काउंटरला दारू पितात. तुमच्याकडे काय आहे का? आम्हाला ते कर्मचारी सांगतात, जो दारू आणायला जातो तो सांगतो. बघा आता तमाशा. तुम्ही आता प्रेस घेऊन हे सगळं सांगितलं, आता प्रेस घेऊन हे सगळं सांगितलं, ग्रामपंचायत चुकीची कामं करते, तिथे पदाधिकारी लक्ष देत नाही, तर त्याबद्दल तुम्ही जागृती कशी करणार नागरिकांमध्ये? आम्ही नागरिकांमध्ये साहेब आहे ना, या गोष्टी आम्ही का घालून दिल्या घ्या. आम्ही तुम्ही म्हणता असेल हे काय इतक्या दिवस गप बसले का? नागरिकांना सुद्धा कळलं पाहिजे का आपण जो माणूस भावनेच्या भारात निवडून दिला, ज्यांनी खोटी आश्वासन दिली, डुक्करमुक्त नारायणगाव झालं का हो?
त्यांनी आश्वासन दिलं आम्ही डुक्करमुक्त नारायणगाव करू, नारायणगाव प्लॅस्टिक मुक्त करू. नक्की यांना करतात का नाही, यांना त्यांना कामाची संधी तर दिली पाहिजे. आम्ही आजच का बोलायला लागलो, तर त्यांना 4 वर्ष 5 वर्ष आता राहिले 1-1.5 वर्ष, आता बोलायलाच पाहिजे. 3.5 वर्ष ते म्हणल्याचे परत आम्हाला संधी तर द्या, आम्हाला वेळ तर द्या. आम्ही आत्ताच सत्तेवर बसले, आम्हाला वेळ दिली नाही. तुमचं आपलं झालं काम म्हणजे काय जादू फिरवलीची कांडी आहे का, हा विषय झाला असता ना. आज तुमचे दिवस भरले, तुमचं सगळं काम झालं, तुम्हाला वेळ दिला, तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिली. तुम्ही म्हणता हा आमच्या बाजूने, तो आमच्या बाजूने, हा मंत्री तो मंत्री, मग कुठे काय. तुम्ही संधी दिली होती, त्यांनी संधीची सोनं करायला बाबत त्यांनी माती केली असती. अहो क दर्जा होता, आम्ही ब दर्जा आणला का नाही, असं एखादं सांगा ना ठोस काम झालं. भाऊ मुक्ताबाईच्या देवाला क दर्जा होता, भीमाशंकरच्या अगोदर ब दर्जा आम्ही आणला. तुमचं एखादं सांगा आम्हाला मोठं काम, कंचं पण काम सांगा. चाल का हे शासन दरबारी जाऊन आम्ही सगळे जाऊन करून आणलं. एखादं काम सांगा. इकडचा दगड उचलायचा तिकडे राहायचं ते काम नाही ना. आम्ही प्रत्येक मंदिराचे, बारीक मंदिर असू नाही तर मोठं मंदिर असू, प्रत्येक मंदिरात तिथे फारशा बसू, प्रत्येक मंदिरात तिथे स्वच्छता करून कामं केलीत, बांधकाम. ज्या मंदिराची बांधा बाबा, बाजारातलं विठ्ठल मंदिर असो त्याची सगळी डागडुजी करून दिली. त्या बाजाराच्या भिंतीवर बाजाराचं मोठं चित्र बांधलं. त्यांच्या ठिकाणी काम नाही झालं असं दाखवा. मुसलमानाचा दर्गा असू, नाही तर आपली मशानभूमी असू, नाही तर जंगमांची मशानभूमी असू, त्यांच्या ठिकाणी आम्ही कामं केलीच आहेत ना सगळ्या. आता तुझा भाव असं काही केला नाही. याची वरिष्ठ लेवलला तक्रार वगैरे तुम्ही कोणाकडे केली का? आम्ही शिवशी बोलून आलो. आमच्या हॉस्पिटल टायमाला आम्ही शिवलजी दिसड म्हटलं तरी चालेल तर आम्ही जात होतो. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगत होतो. सगळीकडे रुग्ण वाढून गेले, सगळीकडचा कोविड संपला. नंतर नारायणगावात वाढले का नाही रुग्ण? का वाढले बरं? तुम्ही एवढी व्यवस्था केली होती, तुम्ही एवढी छाटी डोस सांगत होते आम्ही कोरोना योद्धे, आणि कोरोना वाढल्यावर योद्धे कुठे गेले? योद्धेत पुण्याला ॲडमिट. अजिबात नाही. महसूल विभागाला काय विचारलं सुद्धा नाही. तर त्याच्यानंतर 14 नंबर हे सगळं चालूच होतं ना त्यावेळेस. ते कुठे बंद होतं? आंबेगाव तालुका कधीच बंद राहिला नाही. आपलं 14 नंबर बंद नाही राहिलं तर आपल्या तालुक्यातलं. आता ही वारवाडी कधी बंद आहे? तात्या वारवाडी बंद आहे का? परिस्थिती जर अशीच राहिली तर भविष्यात आपली भूमिका काय असणार आहे? आता परिस्थिती असली अशीच राहिली डेरे साहेब, तर लोकांना आमच्या कुवतीप्रमाणे जेवढा न्याय देता येईल तेवढा आम्ही 100% देऊ. त्यांच्यासाठी उभं राहून संघर्ष करायची वेळ आली तर आम्ही आता सुरुवात करू प्रत्येक गोष्टीला. मग ते मोर्चे काढायला लागू द्या, उपोषणाला बसायला लागू द्या, नाही तर अजून काय करायला लागू द्या. सरळ मार्गाने, कायदेशीर मार्गाने नक्की या गोष्टी आम्ही बंद करू. कंप्लेंट दाखल केली, तुम्ही आज तो मुद्दा घेणार होते, तुम्ही त्या मुद्द्याला बगल दिली नाही बगल दिली नाही साहेब. आम्ही अजून सांगतोय तो जे असे जे मुद्दे आहेत व जे करायला लावले लोकांना, हे मागं उभं राहून करायला लावले. आपल्या नारायणगावातल्या 13 मुली पळून गेले, याच्या मागं कोण? 13 ते 14 मुली पळून गेल्यात. आणि समजा आता मी त्या मुलींचा आई वडील आहे, मी त्या मुलींचा पालक आहे. मी जर पोलीस स्टेशनला साहेबाला विचारायला गेलो तर साहेब आई बापालाच घोडा लावायचे. तुम्हाला नीट मुली सांभाळता येत नाही का? तुमची जबाबदारी नाही का? अरे ठीक आहे बा, आमची जबाबदारी नाही, आम्हाला सांभाळता येत नाही, पण तो पोरगा ज्याने पळून त्याला आम्ही 4 फटके आण, म्हणजे पुढचे ते लोक नीट होतील का नाही? तू काय कारवाई पळून नेले हो, काय कारवाई नाही. पण ज्या बिचाऱ्या आईबापांच्या पोरी नळून त्यांना तिथं पोलीस नेऊन घोडा लावायचे. त्यावेळेस त्यांच्या मागं कोण उभं राहिलं? पळून नेणाऱ्या मागं कोण उभं राहिलं? हेच ते कार्यकर्ते शोधायला कोणचे? यांचेच कार्यकर्ते. कोणच्या का बा? माझ्या घरची मुलगी, थोडं बाई तुला लग्न करायचं, तू आम्हाला समजून सांग ना घरच्यांना. आई वडील लावून देतील. आई वडिलांनी 16-17 वर्ष जपले, ते कशासाठी जपले? हात धरून पळून घेऊन जायच्यासाठी. आई वडिलांना विश्वासात घ्या, त्यांना सांगा, ते लग्न लावून देतील ना. आजकाल लोक म्हणतात हे मुलं ऐकती नाही कोणचं.
आपल्याला त्यांच्यासारखं वागायला लागतं. पिढी बदललेली, आपण बदलायला पाहिजे हे मान्य आहे, पण सगळ्या मातांनी काय करा. आमचा विरोध कुठं आहे वाणी साहेब? तुम्ही आईबापाला का भावसाडता? पोलीस स्टेशन येऊन त्याला का दम देता? म्हणजे त्यांचं तोंड बंद झालं पाहिजे आणि यांचे कारभार वाढले पाहिजे. मग कार्यकर्ते कसे उभे राहणार तुमच्या मागे? असे कार्यकर्ते उभे राहिले. हा मुद्दे संपले. हा, आता एक आमचा शेवटचा मुद्दा आहे का असे उद्योग कसे करतात ते परस्पर मागं राहून का. आता आमचं बळगटमध्ये रो हाऊस आहे, त्या घोडेकरचे कागदपत्र नाही, काय नाही, काय नाही. घुसला तिथे त्या रो हाऊसमध्ये. तो म्हणतो आम्हाला सरपंचाने दिले. म्हणजे तुम्ही गावच्या अख्ख्या इस्टेटीचे मालक झाले का? त्याच्या संघ जमादार गेला, नारायणगावचा बीट जमादार. त्याच्या बायको त्याला शिवे दिल्या. बीट जमादार सांगितलं आम्हाला सरपंच दिला, आत पाऊल ठेवायचं नाही. नक्की घुसलं का काय बघायला म्हणून साहेबांनी त्याला पाठवलं होतं. आणि त्याच्या संघ आमची 3 माणसं होती. आज त्याच्या घरात घुस, उद्या त्याच्या घरात घुस, उद्या त्याची इस्टेट भडकाव, परवा त्याची इस्टेट भडकाव. आता पूनमच्या तिथं ती त्या पोराला मारून तो व्यापारी खरेदी विक्रीचा, त्याची चैन गेलीच हो. तो चैनीचा उल्लेख कुठे आहे? त्याची काय दखल घेतली पुढं? पूनममध्ये 10 रुपयाची पूनम कशासाठी? कोणचा हात पूनम कोण चालवते? मग 10 रुपयाला पैसे कुठून आणायचे? यांची उत्पन्नाची साधनं सांगा चला. काय यांना उत्पन्नाची साधनं? यांचे कंचे व्यवसाय आहेत का? 4-4 मुलांचा तो बाप पोटं भरू शकतो? या अशीच वाटमारी करायची. आज याला नड, उद्या त्याला नड, त्याचे पैसे घे, याचे पैसे घे. आज जे नारायणगावात ही जी जमा झाली आणि यांच्या नावाखाली दहशत चालली, ते कारण हे उद्योगी व्यावसायिक जे कुठं कामाला असणारी हे कुठं आहे? किती लोकांना नोकरी दिली यांनी, किती लोकांना कामं दिली. अहो मगाशी म्हणाले, एकच मिनिट, एक मुद्दा. तो टक्क्या आणि रशीदचा भाऊ बेकार माणसं होती बघ. काम करणं काय त्यांचे बेकार म्हणजे काम करण्याची उपजीविकेसाठी काही साधन नव्हतं. चला म्हणलं जुन्नर रस्त्याची गर्दी हटवा. यात 2 फायदे झाले. जी वाहनं दुचालक होती, एक चालक होती, त्यांना दंड व्हायची वाटते. रस्ता काय मोकळा राहिला जुन्नर रस्त्याची. आता काय तक्रार होती का? आज तिथे महिलांनाच अडवलं जाते. काय गरज आहे तिथे पोलीस आणायची? नको तिथे पोलिसांची फौज वापरायची गरज काय? रशीचा भाऊन टक्या जे काम सांभाळत होती त्यासाठी 4 पोलीस कशाला खर्च करायचे? मग यांना पगार जर दिला तर उपजीविका नवीन निर्माण होत नाही का? त्यांचा प्रपंच चालत नाही का? त्यांची चूल पेटते ना. असं साधन सांगा ना. तो टक्या राजवाड्यातलं काहीच काम नाही. हा बिचारा दमला, याचं वय झालं, गाडी धंदा करायचा त्यावेळेस ग्रीस बीस मारायचा. अशी प्रत्येक लोक आम्ही काम, प्रत्येकाला रोजंदार कसा उपलब्ध होईल हे पाहिजे. आणि जातीभेद कधी केला नाही. आपली लोक नदी लावली आणि सगळी, आणि ते पाववाले सगळे बाजारात आणले. मध्ये बाजार मुक्ताच्या खाली नेलता ना, त्यावेळेस आम्ही दाखवलं, प्रत्येकाला बोलून घेतलं. अरे बघा ही लोक कंची बसली, याच्यात तुम्हाला मराठी माणूस दिसतो कुठे, हिंदू माणूस दिसतो का? तेव्हा आपली लोक मुक्ताच्या खाली नदीला गाळात, हे पाववाले बाजारात. परिस्थिती मग तुम्ही कारभार कोणसाठी करता आमच्यावर? चुकीचं काय असेल सांगायचं बरं. तुम्ही मगाशी जे म्हणाले की तुमच्या पत्नीच्या नावाचा जो फ्लॅट आहे त्याच्यामध्ये घोडेकर नावाचा इसम राहतो, ते तपासायला हवालदार घुसलाय. काय असेल ते हवालदार चौकशी करायला गेला, त्या हवालदाराला घोडेकरांच्या पत्नीनं दम दिला, त्या हवालदारांनी पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे. अहो पोलीस कंप्लेंट केला काय तर तो त्याला तपाशी अंमलदार आहे. तो काय सरकारी कामात अडथळा आणला ना, तो पोलीस वाणी साहेब तो ऐकून घेणार आणि मग काय करायचं ते आता इन्व्हेस्टिगेशन ते कारवाई करणार. त्यांचं काम आहे ऐकून घेणे. तुम्ही काय बोलता, तुम्ही कसं बोलता, नक्की तुम्ही काय आहे, नक्की तुम्ही घुसलेत का, तुम्ही कोणत्या प्रकारची माणसं आहेत हे पहिले ते निरीक्षण करणार, इन्व्हेस्टिगेशन करणार. आम्ही तर म्हणतो साहेब ते आम्हाला लगेच खाली करू.
आमचं आहे का नाही, आम्ही कागदपत्र सादर केली का नाही, द्या आमचं खाली करू. नाही म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करणार आम्ही, तो तुम्हाला थांबलं पाहिजे. तो जो फ्लॅट तुमचा आहे कशाच्या आधारे? अहो त्याच्या आमच्याकडे रोटरी आहे, पट्ट्या भरलेत आम्ही, नोंद आहे आमची तिथं, आट्याला जुनी आमची नोंद आहे. आणि त्याच्यानंतर परत त्याच्यात दुसरीच नवीन कोणती तरी नोंद घातली, ती कशी काय झाली हेच आम्हाला कळलं नाही. आणि ती बाई हजर करतात म्हटले, 3 दिवस झाले ती बाई तिथं हजर करतात, ती बाईच हजर करते नाही. ती आमच्या ऑटोची नोंद आमची सत्ता गेल्यानंतर कॅन्सल कशी झाली? अगोदर नोंद कोणाच्या नावावर होती? सुलभा चंद्रशेखर कोराळेच्या नावानं नोंद. आता नोंद कोणाच्या काय नाव आहे? सुरेखा कहाणे नाव आहे. कहाणींची नोंद कधी टाकली ते सांगता येणार ना त्यांनी कधी टाकली. आम्हाला ज्यावेळेस कागदपत्र मिळाली आमची सत्ता यावेळेस. आणि कहाणींची नोंद झाली, हा. तुमच्याकडे काय पुरावा आहे? अहो कहाण्यांची नोंद झाली, आमच्या का आटा आहे ना, तो आटा कुठे ऋषिकेश. आणि आमचा एक म्हणणे कान्हेबाईंनी कुठं खरेदी केलं, कोणच्याकडून खरेदी केलं, कोण ही कान्हेबाई, कुठं आहे ती? आमच्या नावावर असताना आमच्याकडून खरेदी करायला पाहिजे तुम्ही. आमच्या नावावर तो आटा असताना तो आमच्याकडून खरेदी करा. तुम्ही जो का फ्लॅट करू हाऊस घेतलेला आहे, हां. तुम्ही त्याचं खरेदी का केलं नाही? अहो त्याला ते टीपी मध्ये बसत, त्याला त्यावेळेला अडचण होते. पण त्यांनी असताना बिल्डिंग ऐकायचं खरं वाणी साहेब, त्यावेळी ते काय म्हणले, मी तुम्हाला खरेदी करून द्या, आता तर हे करून घ्या. आणि आता खरेदी खत करून देतात ते आम्हाला, खरेदी खत करूनच घेणार आहे आम्ही. म्हणजे तुमच्या रो हाऊसला टीपी प्लॅन मध्ये सँक्शन नव्हतं का? टीपी प्लॅनमध्ये सँक्शन होतं, पण त्याला अडचण होते त्या बिल्डरला, काय ह्या काही याच्यात ते काय याच्यात काय असेल त्याच्या काही गोष्टी. तो म्हणला तुम्ही थोडं थांबा, आम्ही थांबलो. कोर्टात अपील दाखल केलं, ग्रामपंचायतीत हे करून, तर ग्रामपंचायतीने हे कसं दाखल केलं, ग्रामपंचायतीत तिथं आपण अपील दाखल केलेलं आहे. नाही, सदर बिल्डरने तुम्हाला जो रो हाऊस दिला त्याचा आट तयार झाले का? त्याचा आट तयार होतं ना पहिला आमचा. मग हा काट कान्ह्याच्या नावाने कसा झाला? आता तुम्ही खरेदी खत आणि आट या तारखा जुळतात. हा आट अगोदरच्या तारखेचा खरेदी खत नंतर, हां हां हां. असा फरक कसा? नाही नाही नाही, त्याचे जे आहेत ना तारखा त्या जुळतात. काय गोष्टी दिल्या आजच्या ऐवजी उद्या काय झालं, ते तारखा त्याच्या सगळ्या जुळतात. आज पण आमचं ते तो आज पण त्याच्यावर आमचं काही म्हणजे दुमत नाही. फक्त आमचं नाही नाही करून घ्यायचे. नाही नाही त्याची कॉन्टॅक्ट केलेला आम्ही. तुम्ही कोणच्या दुसरं कोणाला दिलं का बाबा? ते म्हणजे आम्हाला दुसरं द्यायचं काय कारण नाही. 5 वर्ष तुमच्याकडे येते आता. लाईट बिल आपलं आणि लाईट बिल येत आपली, मेंटेनन्स आपण भरतोय. मेंटेनन्स आपल्याकडे सोसायटी लाईट बिल तुमच्या नावाने भरून त्यांचे मालकच होता असं नाही. अजिबात नाही. दादा एक मिनिट, तिथं जो अध्यक्ष आहे सोसायटीचा, त्या अध्यक्षाने कसं काय बघून दिलं? अध्यक्ष जबाबदार नाही का सोसायटीच्या? सोसायटीचा जो अध्यक्ष तो जर सगळं मेंटेनन्स तुमच्याकडे घेतो, तो जर सगळं घेतो, तर मग तो उद्या कोणाची चावी बोलला का दिल्या काय? अहो तो तो मेंटेनन्स ह्या गोष्टी जमतो. त्यांनी समजून सांगितले बाबा तुम्ही इथं राहू नका. मग त्याचं काम होतं पुरुषाला कंप्लेंट द्यायची. दिली ना त्यांनी जबाब त्याला बोलून घेतलं, त्यांनी जबाब घेतला ना ते. या गोष्टीवर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. माझा शाबीरबाई या बिल्डिंगमध्ये तळाला माझ्या शाबीरबाई असताना मी तो खरेदी खत करून घेतलं. नंतर करताना मी माझ्या मुलाच्या नावावर तो गाळा दिला. तो गाळा दिल्यावर माझ्या एवढ्या 2-3 वर्षात माझ्या पोराला कॅन्सर झाला. आता आमचं मी तर पेन्शनर आहे आणि कॅन्सरच्या रोगाला 25-30 लाख रुपये मी कुठून आणणार म्हणून कर्ज उचललं. ते कर्ज भरण्यासाठी मला तो गाळा विकावा लागला. विकत असताना
माझ्या पोरांनी लिहून ठेवलं होतं का हा गाळा यांच्याशिवाय कोणाला विकायचा नाही, म्हणजे रत्नपार केलं तर मुळात नाही खालच्या मांडवाला. मग मी सतीश म्हणला तो गाळा मी घेतो, सतीश दळवी. ठीक आहे म्हणलं. सतीश दळवीनी बायाला पावती फाळली, पैसे बँकेत ठेवले. हे जेव्हा खालच्याला कळालं तेव्हा तो ग्रामपंचायतमध्ये गेला. आता तिथं काय चिडमिडी झाली मला माहीत नाही. ग्रामपंचायतमध्ये गेल्यावर मला सांगितलं का हा गाळा 8च्या उतारावर सतीश दळवीचं नाव येणार नाही, तुमच्या नावावर ट्रान्सफर होणार नाही. म्हणलं का बरं? ते भाऊसाहेबांना विचार. भाऊसाहेब बाहेर. परत 2 दिवसांनी त्या गाळ्याची हकीकत अशी झाली का हा परत वर गेला आणि त्या दिवशी 14 तारीख होती. माझा साडू मुंबईला एक्सपायर झाला. एक्सपायर झाल्यानंतर आता सतीश दळवीची जी बायाना पावती होती त्या बायाना पावतीवर माझी सही होती एका बाजूला. आणि मग तो हाय काय त्याचं नाव आता उभं राहिला होता ग्रामपंचायतला, हां जुबेर आता हा काय म्हणला काका त्यांना नका देऊ यांना नका देऊ, मी तुम्हाला एक गिऱ्हाईक देतो. तो त्या धावडीच्या बिल्डिंग खाली सिंधी एक त्याला आपण देऊन टाकू. म्हटलं ठीक आहे, त्यांनी दिल्यावर कोणाला विकू दे, पण त्याच्या नावाचं खरेदी खत हे झालं पाहिजे आणि ग्रामपंचायतची नोंद त्याचीच झाली पाहिजे. आम्ही मुंबईला गेलो मैत्रीला साडूच्या इकडं, त्याच्यावर कागद ठेवला आणि तिथं त्या रत्नपारखीच्या बायकोचं ते वर जरस काढली आणि सुनेला दाखवलं. ते आता माझी सही पाहिल्यावर आम्ही सगळे याच्या ते सुनेची सही घेतली आणि खरेदी खत त्याच्या नावावर न करता डायरेक्ट रत्नपारखीच्या नावावर कसं झालं? कोणी केलं? ग्रामपंचायतनी. मी विचारलं सरपंचाला का याची नोंद सतीश दळवीच्या नावावर होत नाही तर मी यांच्या नावावर कशी करता? म्हणजे सरपंचाला मला नाही माहिती, ते भाऊसाहेबांनी केलं असं. बस का अजून काही पुरावा पाहिजे का? मी तो 14 लाख रुपये देत होता, मी त्याला दिली नाही. त्यांनी 9 लाखाचा कागद केला. तो 4 लाख रुपये त्या जुबेर आतरनी आणि यांनी खाल्ले. तो पुढे भेटला तरी मी त्याला अजून रस्त्यावर शिवतो. माझ्या पोराचं शेण खाल्लं. तो माझं पोरगं नाही राहिलं. ऐकायचं का बापाचं ऐकायचं? प्रत्येकाचे आदेश वेगळे. कोणाची लेखाची म्हणजे हा कोणाची कोणचे काच नाही किरण भाऊ, पण त्या कर्मचाऱ्याला मोठा प्रश्न पडतो. ते पार नक्की विचारतो नक्की पाडायचं आहे का बाबा, नक्की हे करायचं आहे का बाबा? काय भरमिष्ट झाली ना डोकी. सरपंच आणि त्यांची वडील. हा ही डोकी भरमिष्ट झाली ना. अहो ह्या हॉस्पिटलची तक्रार करायची, ह्या हॉस्पिटल भागासाठी डिस्चार्ज पेशंटला दिल्यानंतर तुम्ही भेटायला येता. पेशंट 6 वाजता डिस्चार्ज घेऊन गेला, हे 8 वाजता संध्याकाळी त्याला भेटायला येतात. तुम्ही पेशंटला भेटायला येतात फोन करूनच निघणार. काय रवी कोले याच्यात चुकी आहे काही? तुम्ही माझ्या बरोबर होते. पेशंटला भेटले बाबा कसं काय बरं आहे का? ते चूक आहे. अहो भेटलेच पाहिजे, वेळेत त्याच्या वेळेत यायला पाहिजे. उलट पेशंटला भेटा आमचं काही म्हणणं नाही. वाणी साहेब त्यावेळेस कोविड नव्हतं, पेशंटला भेटाच त्यावेळेस कोविड नव्हतं. पण पेशंट आहे का ना हॉस्पिटलमध्ये चौकशी तर करा. पेशंट घरी जातो आणि तुम्ही 4 तासांनी येता म्हणजे कसं काय? याच्या अर्थ तुम्हाला आमचं हॉस्पिटल पाहिजे होतं. काय व्हायचं नक्की? दवाखान्यामधून पेशंट घरी गेल्यावर तुम्ही दवाखान्यात 4 तास तुमचा नातेवाईक आहे ना, फोन करून निघा ना तुम्ही. अनिकेत पाटे घरी त्याचा भाऊ घरी जाऊन 4 तास झाले आणि त्या दिवशी रवी कोलन मी 5 वाजता तिथे बसून तर 7 वाजेपर्यंत गप्पा मारित होतो. यांना विचारलं रवी कोले तुमचं कसं काय चाललंय? आपल्याला मीडियासमोर येण्याचे कारण असं का सदर जो ओझर फाटा ते जुन्नर फाटा जो आहे तर त्याच्यावर
वाणी साहेब तुमच्यामार्फत किंवा सगळ्या पत्रकारामार्फत आपण भरपूर वेळा किंवा स्थानिक मेंबर झालं किंवा स्थानिक जे सदस्य आहेत त्यांच्यामार्फत भरपूर वेळा आपण त्यांना निवेदनं दिली, सांगितलं, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर स्थानिक पुढारी म्हणा किंवा मेंबर म्हणा त्यावर कोणीच लक्ष घालत नाही. आज तिथे आज माझ्यासारखा माझा आवाज बदललेला आहे. त्याचं कारण एवढं आहे का धुळीचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक तिथं टॉयलेटचा पण विषय आहे, भरपूर वेळा त्यांच्या कानावर घातलेल्या मेंबरच्या. त्या ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाकीपाशी जवळजवळ दादांच्या काळात संडास बांधलं होती, तर त्याला डागडुजी करण्यासाठी आम्ही भरपूर वेळा सांगितलेलं, पण तो सुद्धा प्रश्न त्यांच्या ज्यांनी मार्गी लागत नाही. आता माझ्यासारख्या छोट्या माणसांनी काय बोलावं त्या विषयावर? आम्ही त्या ओझर फाटा ते जुन्नर फाटा यावर स्थानिक ग्रामपंचायत सदस्य जे आहेत, उपसरपंच आहेत, कोणता तो आपण त्या अष्टविनायकाचा जो आहे ना त्यांना भरपूर वेळा सांगितलंय, पण स्थानिक मेंबरचं लक्ष घालणं काय म्हणजे तिच्यामध्ये तिथं काय मी एकटाच राहत नाही ना. स्थानिक ज्यावेळेस मतं मागायला येतात त्यावेळेस ग्रामपंचायतीची लोक पण असतात ना मतं मागायला, तर त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस बोलताय सगळं आपण तुम्हाला करून देऊ. आज तिथं भरपूर प्रमाणात प्रश्न आहेत, पण एकही प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही. माझं वैयक्तिक मत आहे, मला कुणाला दोष द्यायचा नाही, नाव ठेवायचं नाही, पण त्याच्यावर कोणीतरी लक्ष तर घातलं पाहिजे ना. आज आमच्याकडे कोणती पदं नाही आहेत, पण कमीत कमी तुमच्याकडे आहे तर त्याचा उपयोग तर तुम्ही करून घ्यायला पाहिजे ना सर्वसामान्यांसाठी. एवढंच आपलं याच्यामध्ये म्हणणं आहे. हे ग्रामपंचायतीने केलं पाहिजे का स्थानिक सदस्य? स्थानिक सदस्यांनी आणि ग्रामपंचायत हे काय त्यांची जबाबदारी नाही का? आज ते काय अष्टविनायका जरी रोड असला तरी पण तिथली जे स्थानिक लोक आहेत ती लोक जी आहेत ती कोणाची आहे? ग्रामपंचायतला तर मतदान करता येतच ना, मेंबरला मतदान करता येतच ना, मग त्यांची जबाबदारी नाही का साहेब ही गोष्टीची? तर माझं वैयक्तिक मत आहे त्यांनी थोडंसं लक्ष घालावं त्याच्यावर. आपल्यासारखेच ऐकत नाही, पण तुमचं तर ऐकेल ना. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.